हॅलो नमस्कार, मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आम्ही निघालेलो आहोत मैथिलीच्या बर्थडेला। कोण आहे तर माझ्या शेजारचीच आहे मैत्रिणीची मुलगी, तर तिचा बर्थडे आहे। हळदी कुंकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की मैथिली कोणती आहे ते। आज तिचा बर्थडे आहे। चला तर आता मी, प्रिया आणि अभय आम्ही तिघजण जात आहोत अगदी इथं आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये। चला निघूयात। इकडे बघ मैथिली, एवढा छान छान ड्रेस आणलाय ना ग। ऋषा इकडे बघ ना, गुड गर्ल। शरण्या खाली बस, खाली बस। आशा मी तुझं गिफ्ट घेऊन बस तिथं। आम्ही तुझ्या जवळ बस गिफ्ट घेऊन। आता बसते समोर पहा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे समोर पहा। डेकोरेशन करणारच नाही आल्यानंतर काय राहिलं। खूप हसवलं। शेवटी गिफ्ट घेऊन द्या आपण। बाळ खराब होतंय ना, तुम्हाला बोलवलंच नाही, तुम्हाला बोलवलं नाही। काही खरं नाही। हसवायला नाही मला, का त्यांना हसा ना। तर आता इथे सर्वजण आलेले आहेत आणि आता मैथिलीची आई म्हणजे समीक्षा औक्षण करून घेत आहे तिचं, आणि तिचं झाल्यानंतर आम्ही सर्वजण एक एक जण औक्षण करून घेणार आहोत। लहान मुलांना खरंच बड्डेज म्हटलं की खूप असं विशेष वाटतं आणि त्यांना आनंद पण तेवढाच वाटतो। पाहू शकता शरण्या सुद्धा किती आनंदी आहे ते। Ang
लपून ठेवून देते ना आता कोण ठेवून दे कोण नाही नको कसं असायचं सांग इकडे बघ आजू असून दाखव ग इथं नाही का केक आणल्यानंतर फोटो काढेपर्यंत किंवा कट करून सर्वांच्या फोटो होईपर्यंत जी आदू होती जी प्रिशा आहे झालं तर नमिता आहे हे छोटे छोटे जण त्या केकला इतकं जवळजवळ हात लावून पाहत होते ना की ते फोटो काढेपर्यंत केक जपून ठेवणं किंवा सांभाळणं म्हणजे एक मोठं टास्कच झालेलं होतं सर्वांसाठी. सगळेच लहान लहान होते त्याच्यामुळे. आणि थोडेसे फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही आता इकडे नाश्ता करण्यासाठी सगळ्यांना प्लेट देत आहोत. त्याच्यामध्ये आहेत समोसे, जिलेबी आणि चिप्स. हे नाश्त्यासाठी आणलं होतं. आणि ही आहे योगिता, आत्ता नवीन झालेली माझी फ्रेंड. आणि प्रियासोबत ती पण फोटो काढत होती की तुमची मुलगी एवढी मोठी आहे का असं म्हणून. शरण्याला भारी दिसली असती केस कट. आणि आम्ही असे छोटे छोटे कार्यक्रम जे असतात ते आम्ही सगळेजण मैत्रिणी असल्यामुळे एकमेकांना मदत करतो आणि एन्जॉय पण करतो. आणि त्याचं पुढे होऊन मदत पण आम्हाला करायला आवडते. आणि इथे सर्वजण मिळून आम्ही नाश्ता करत आहोत. आणि ही आहे प्रिशा, आदू आणि पलीकडे नमित आहे. असं सर्वजण मिळून मस्त गप्पा मारत नाश्ता केला. आणि इथं नमित रडत होता म्हणून तो घरी जायचं म्हणून म्हणत होता. त्याच्यामुळे ती घरी घेऊन गेली भारती तिची आई. आणि बाकी सगळेजण नाश्ता झाल्यानंतर थोड्या वेळ गप्पा मारून आम्ही निघाला. आणि सर्वांना खूप छान पण वाटलं. ही आहे समीक्षा आणि हिच्याच मुलीचा बर्थडे होता. आणि तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल मैथिली आणि शरण्या दोघींना तुम्हाला मी दाखवले होते. तर मैथिलीचाच बर्थडे होता आणि खूप छान बर्थडे झाला. सर्वजण भेटले आणि इतकं छान पण वाटतं. लहान मुलांच्या बर्थडेमध्ये तितकीच मजा पण आली. आणि इतक्या मुली होत्या ना की खूपच छान. ती शांत बसली होती ना. सगळं काही सगळे गेलेले आहेत. मी थोड्या वेळ थांबले होते. आता आम्ही पण इथून निघतो. आणि आणखी एक वेळेस मैथिली मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणखी पुढच्या वर्षी असंच बर्थडेला सगळ्यांना भेट. धन्यवाद. काय करत वाढदिवसाचे आम्ही काही फोटो पण काढले. ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि फोटो कसे वाटले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटत आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय आणि हॅपी बर्थडे मैथिली. आणि हा आहे मैथिलीच्या बर्थडेचा केक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.